दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथील रहिवासी फुलाबाई भास्कर समाधान खरे राहत असून त्यांनी घराच्या बाजूस असलेल्या गाड्यांमध्ये मृत्युंजय जनसेवा केंद्र सायबर कॅफे चालवून कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असताना गावातील सरपंच विलास वाटाणे, पंडित वाघेरे, युवराज वाटाणे यांच्यासह साथीदारांनी फुलाबाई खरे, भास्कर खरे आणि समाधान खरे यांना मारहाण करून जखमी केले। वणी पोलीस ठाणे माझ्या मुलाचं नाव समाधान भास्कर खरे आणि राहणार कोशिंबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। आणि आमच्या कोशिंबा गावात आम्ही राहतो। त्यांनी सायबर कॅफेचं दुकान टाकलं आहे आणि तो विजू जाधव आला आणि तो म्हणायला लागला, एक दुकान लावत होते आणि ते म्हणे इथं दुकानाला, तो मी काय बोलले त्याचं दुकानाला गाड्या येत आहे, रस्ता राहू द्या। तर तो विलास वाटाणे आहे ना, त्याला बोलून आणि याला लगेच दमदाटी करून गच्ची धरून बाहेर ओढून काढलं सायबर कॅफेमधून आणि तिथं पडवीमध्ये मारलं सायबर कॅफेच्या समोर। आणि तो सगळे पण त्यांचे फोन करून बोलावले। जो वाघेरे आहे ना, कोकणी समाजाचा आहे, तो बंदरपाड्याचा आहे, त्यांनी फोन केले। त्यांचे ट्रॅक्टरवरचे सगळे लोक आले आणि त्याला पण मारलं, लाथाबुक्क्यांनी मारलं, गळा दाबला, खाली उचलून आखायचे, मला पण मारायचे, खूप मारलं आम्हाला, खूप म्हणजे हे पण असं मारलं, पाठीत, पोटात, कमरेत उभं पण राहत नाही इतकं मारलंय बायांनी पण आणि सगळ्यांनी पण मारलं। इथून मारत आपल्या घरापासून तिथून त्यांच्या घरापर्यंत मारत नेले, तिथं पण उचलून आपटलं, दंडे घेतला, हॉकी घेतली, आम्हाला दोघा मायलेकाला मारलं। मी त्याच्यावर आडवी पडायचे तरी उचलून आखायचे, मला पण मारायचे, खाली पाडायचे तरी मी तू तशीच चक्कर येऊन मी उठायचे, परत माझ्या बाळाला सोडवायचे। इतकी परिस्थिती झाली, मी जर नसते तर माझ्या बाळाला मारून टाकलं असतं। मला पण किती जण होते ते खूप जण होते, सांगता येत नाही असे। त्यांच्या घरात पूर्ण कुटुंब, अजून ट्रॅक्टरवरचे लोक पण राहतात, सगळे राहते। ते फोन केले, सगळे आले, गावातले एक पण आम्हाला सोडवत नव्हते, काहीच नाही, त्यांना पण सोडवत नव्हते। गावातले का इथं बोलू नको म्हणे, तो सारखे लय आले लय गेले म्हणे, असे बोलत राहायचे तिला पण। आणि तिथं पण त्यांच्यावर पण मारायला धावायचे, एवढे जण होते ना। माझ्या मिस्टरवर पण मारायला धावायचे, ते घरी नव्हते, मनसूनबाई होती, तिला पण मारायला धावायचे। आता सध्या तिथं कोणीच नाही, आपल्या याला सुद्धा गाळ्याला सुद्धा कुलूप लावून गेले, कोणीच नाही तिथं, म्हणजे कोणीच भागही घेत नाही, कोणीच सोडवलंच नाही। जखमी झालेल्यांना प्रथमतः वणी येथील रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवलेले आहे। याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।